नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आम्हाला एक गाणं होतं जे गाणं त्या चित्रपटाचा इसेन्स 3 मिनिटात आहे। या चित्रपटाचा सोल काय, आत्मा काय, गावा काय, हा चित्रपट काय हे आपण एक प्रमोशनल सॉन्ग ही मी काय आहे हिंदी असो, मराठी असो, साऊथ असो, तर आम्हाला तसं एक प्रमोशनल गाणं होतं जे त्याच्यात आम्हाला माहिती आहे की हा मूड सेट करायचं आणि म्हणून मी ब्रिलियंट गाणं होतं मंदार आणि आता हाही नवा प्रयत्न आहे मला त्यावेळेस काय इथून आवाज घेतात आणि ते वेगवेगळे वापरतात त्याच्यानंतर जर ट्रान्सलेट पाहिजे तर ॲक्च्युली 5-6 आवाज येतो आणि ते गाणं आम्ही दिलं आणि ते गाणं व्हेरी लॅविशली शॉर्ट, एक्सटेन्सिव्हली शॉर्ट, मजा आली त्या गाण्यात एक एनर्जी, त्या गाण्याची ऊर्जा आहे, त्या गाण्याचा आपलं एक टेम्पो आहे आणि तुम्हाला फिल्मच्या टेम्पोचा अंदाज फिल्मचा पण कशी असेल त्या धमाल त्या गाण्यातली धमाल तुमच्यापर्यंत पोहोचते म्हणून तुमची फिल्म बघण्याची इतका वाढते जे एक्झॅक्टली प्रमोशनल गाणं आहे लॉजिक व्हेरी हॅपी की ते गाणं वर्क झालं, ते गाणं आवडलं, ते गाणं पोहोचलं, ते गाणं ट्रेंडिंग महाराष्ट्रात म्हणजे प्रदर्शनाचाच आठवडा आहे हा। या आठवड्याच्या शुक्रवारी प्रदर्शन होतं चित्रपट आणि खूप उत्सुकता आहे कारण टीझरला खूप चांगला रिस्पॉन्स, ट्रेलर, गाणी खूप लोकप्रिय झाले फार कमी कालावधीत आणि आता पिक्चर येतं एक पिचलेला नवरा आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या गतजन्मीच्या 5 बायका, प्रत्येक जन्म गेल्या 5 जन्मांमधली त्याची प्रत्येक जन्मातली त्याची बायको या जन्मात परत आली काहीतरी काय म्हणजे त्याचं काहीतरी एक देणं राहिलं आहे ही गंमत आहे आणि या जन्मात त्याची बायको आहे अशा त्या 6 बायका आणि हा त्याची काय तारांबळ उडते, त्यांनी काय चुका केल्या, का त्या बायका परत आल्या आणि काय झालंय नेमकं आणि काय होणार आहे हा चित्रपट आहे। मला खूप आशा आहे, मला खूप खात्री आहे त्या चित्रपट लोकांना खूप आवडणार आहे कारण सहकुटुंब सहपरिवार बघावा असा चित्रपट आहे। चित्रपटाचं नाव बाईक असलं तरी हा चित्रपट तितकाच पुरुषांसाठी आहे कारण अनेकदा काय होतं म्हणजे मी स्वतः पुरुष आहे म्हणून मी सांगतो की आपल्याला कळत नाही की बाईच्या मनात चाललंय आपल्याला ओळखता येत नाही, असं एक कुरकुर बायकांची असते की तुम्हाला कळतच नाही माझ्या मनात काय करतो। तुम्हाला असं खात्रीला एक पद्धतीने वाटतं की हा चित्रपट जर पाहिला आणि जर बायकोबरोबर पाहिला किंवा गर्लफ्रेंड बरोबर किंवा कुटुंबाबरोबर तर तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायला नक्की मजा येईल आणि कळेल किंवा त्या नोकझोकमधली पण गंमत अनुभवत आहे। तर 12 जुलैपासून जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा।